माझं नामांकन झाल्यानंतर महापौरपदी मला बसवल्यावर आणि त्याच्यानंतर इतरही ज्या आपल्या सगळ्या कमिट्या आहेत त्यांच्याही चेअरमॅनपदी बऱ्यापैकी महिला आल्यानंतर महिला राज तर त्या खऱ्या अर्थाने आलेल्याच आहे. आणि आता जर अश्विनी भिडे यांचं नाव मी कालपासून ऐकते, फक्त मी नाव ऐकून आहे, अजून ते पूर्ण माहिती मला घ्यायची आहे. तर त्याही आल्यात तर खऱ्या अर्थाने महिला राज हा महानगरपालिकेत आलेलाच आहे आणि बहिणींना न्याय मिळालेला आहे. हो, मला अतिशय वाईट वाटलं. काल मला त्यांचा फोन आला आणि मला सांगितलं की तुम्ही ज्या आता जो महापौर पुरस्कार मी या ठिकाणी पेगविन हॉलला आलेले आहे आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे आपण वर्षातून एकदा महापौर पुरस्कार घेतो. समाजामध्ये असलेल्या काम करणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान होतो आणि या ठिकाणी आदर त्यांचा केला जातो, सन्मानपत्र दिलं जातं, सन्मान चिन्हही त्यांना दिलं जातं. आणि इतका चांगला पुरस्कार आपण ह्यासाठी घेतो कारण आपण महिलांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या कामाची दखल या ठिकाणी घेतली जाते. आणि हे इतकं सुंदर काम महिलांचं चालू असताना, त्यांची पूर्ण नावं घेत असताना काल ताईंनी सांगितलं की तुम्ही काय लिस्ट घेतली आहे, बोगस महिलांची घेतली आहे. बोगस हा शब्द किशोरीताई पेडणेकर, विरोधी पक्षनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या तोंडातून बोगस हा शब्द महिलांसाठी त्यांनी जो वापरला तो अतिशय वेदनादायक आहे. अशा पद्धतीने भाषा एका महिलेसाठी वापरू नये. या ठिकाणी आपण ह्या सगळ्या महिलांचा सन्मान करायला आलेलो आहे. चळवळीतल्या आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या महिलांनी काम केलेल्या महिला आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की ताई, तुम्ही हा जो शब्द बोललाय तो शब्द तुम्ही मागे घ्या. महापौर म्हणून मला ऐकतानाही तो शब्द अजिबात या ठिकाणी आवडलेला नाहीये. ज्यावेळी किशोरीताईंच्या लक्षात आलं की त्यांनी काय शब्द वापरले त्यावेळी लगेच त्यांनी तो जो फोन आहे तो नगरसेवक रमाकांत रहाटे त्यांच्या हातात दिला आणि मग रमाकांत रहाटेंनी असं मग स्टेटमेंट केलं की नाही आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही या सगळ्या महिला आम्हाला कसं कळवलं नाही. तर मी सांगितलं हे 6 तारखेचं पत्र आहे, 6 मार्च माझं पत्र आहे, सगळ्या नगरसेवकांना गेलेलं आहे आणि मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जागतिक महिला दिवस हा जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी आपण महिलांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो. तुम्ही तुमच्या विभागामध्ये असलेल्या महिलांची नावं द्या. हे रितसर पत्र मी 6 मार्चला सगळ्याच नगरसेवकांना पाठवलंय. बऱ्यापैकी सगळ्या नगरसेवकांनी त्यांची पत्रही मला दिली, ती सगळी पत्र समाविष्ट केलेली आहेत. परंतु अशा पद्धतीने इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरू असताना त्याच्यामध्ये खडा घालण्याचं कसं काम आहे ते या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व लोकांनी सुरू करायचं काम केलेलं आहे आणि आता हे तुमच्या समोर आहे. विषयाची कल्पना न देता गटनेत्यांची बैठक बोलवली, मात्र त्यावेळी गटनेत्यांशी संवाद न साधता तुम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या नेत्यांशी संवाद साधलात, अपमान केला असं साफ चुकीचं आहे. किशोरीताई, मला आता असं वाटतं किशोरीताईंनी खरोखर प्रत्येक स्टेटमेंट देताना अगदी विचार करून द्यावं. ह्या ठिकाणी असा काही अपमान त्यांचा माझ्या दालनामध्ये झालेला नाही आहे. उलट मी या ठिकाणी महिलांचा सन्मान काय असतो आणि मी स्वतः या चळवळीतून आणि महिलांच्या सगळ्या कार्यातून इथे आलेली आहे. किशोरीताईंना आम्ही एवढंच सांगितलं, अमय घोलेंनी एक महत्त्वाचा विषय महायुतीचा इथे करायचा आहे, तुम्ही फक्त अँटी चेंबरमध्ये बसा. अँटी चेंबर हे महापौरांच्या दालनाचा बाहेरचा तर पार्ट नाही आहे ना. अँटी चेंबर हे उलट आपण विशेष व्यक्तींना त्या ठिकाणी बसायला देतो, सांगतो की तुम्ही वेटिंग रूममध्ये तिथे अँटी चेंबरमध्ये बसा. किशोरीताई उभ्या राहिल्यात, बोलल्यात सुद्धा की ठीक आहे तुमचं होऊ दे, मी येते असं बोलून ते आतही गेल्यात अँटी चेंबरमध्ये. त्यांच्याबरोबर अमरीन म्हणून समाजवादीच्या नगरसेविका पण आतमध्ये गेल्यात. 10 मिनिटांनी असं काय झालं माहीत नाही, त्या आल्यात बाहेर आणि त्या सरळ बाहेर निघून गेल्या. त्यावेळी मी त्यांना थांबवलं, ताई थांबा आपल्याला विषय घ्यायचे आहेत, पण किशोरीताई तिकडून तडातडा बाहेर निघून गेल्यात. तर अशा पद्धतीने विषयाचा उहापोह करून उलटसुलट पद्धतीने मीडियासमोर विषय ठेवणं, म्हणून मी मागेही तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे काहीच विषय राहिलेले नाही आहेत.
तर अशा पद्धतीने एखाद्या विषयाला दुसऱ्या बाजूनी वळण देऊन कसं समोर आणायचं आणि सगळ्या मुंबईकर लोकांची दिशाभूल करायची, हा एक कलमी कार्यक्रम आता सध्या किशोरीताईंकडे राहिलेला आहे. गेली 2-3 वर्ष प्रशासक मुंबई महापालिकेत होता, आता प्रत्यक्ष नगरसेवक मुंबई महापालिकेत आलेले आहेत. तर ते जनतेची कामं होणं गरजेचं आहे आणि त्याचवेळी मान अपमानाच्याच गोष्टी समोर येताना पाहायला मिळत आहे. कितपत योग्य आहे या सगळ्या बाबतीत? अतिशय दुर्दैव आहे. तुम्हाला या ठिकाणी लोकांनी 4.5 वर्षानंतर इलेक्शन झालेत, मुंबईकर नगरसेवकची वाट बघत होता आणि इतक्या वर्षानंतर आज मुंबईमध्ये कॉर्पोरेशनमध्ये आज नगरसेवक आलेले आहेत. मुंबईकरांनी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मानपमानासाठी, तुमच्या सगळ्या एकंदरीत इगोज सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं नाही आहे. मुंबईकरांनी उन्हामध्ये उभं राहून 3-3 तास लाईनीत उभं राहून या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला मतदान केलेलं आहे. प्रत्येक नगरसेवकाला, मग ते महायुतीचे असू दे, उबाटाचे असू दे, काँग्रेसचे असू दे, समाजवादीचे, सगळेच 227 नगरसेवकांसाठी मुंबईकर उतरलेत, उन्हातान्हात उभे राहिलेत, लाईनीत उभे राहिलेत आणि तुम्हाला ह्या ठिकाणी पाठवलं तर तुमचे मान अपमान सांभाळण्यासाठी नाही, मुंबईकरांची कामं करण्यासाठी. म्हणूनच मी सारखी त्यांना सांगत असते की मुंबईची कामं तुम्ही घेऊन या. आणि तुम्ही जर किशोरीताईंनी ते एका पत्रात मागणी पण केली की हा सगळा मुंबई महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन लाईव्ह झालं पाहिजे, तर तुम्ही मुंबई कॉर्पोरेशन लाईव्ह करत असताना तुम्ही जी मागणी केली आहे ते तुम्ही मुंबईकरांना हे दाखवणार आहे की तुम्ही अशा पद्धतीने हरकतीचे मुद्दे घेऊन सभात्याग करता. तुम्हाला मुंबईकरांसाठी काही तळमळ, काही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, मुंबईच्या विषयांसाठी काम केलं पाहिजे. ते सोडून माझा या ठिकाणी अपमान झाला, आता मी सभात्याग करते, अशा पद्धतीची भाषा आणि अशा पद्धतीने वागणं हे काही योग्य नाही आहे. तुम्ही म्हणताय की मानापमानासाठी आपण सभागृहात आलेलो नाही किंवा महापालिकेत निवडून आलेलो नाही. तुमचे सहकारी पक्ष असलेले शिवसेनेकडून सुद्धा अशाच पद्धतीने मानापानाची मागणी केली गेली होती की अमेय गोलेंनी तुम्हाला त्या पद्धतीचं पत्र सुद्धा दिलं गेलं की एका कार्यक्रमात त्या उपमहापौराचा अपमान केला. नाही, हे बघा, मी महापौर म्हणून प्रोटोकॉल हा सांभाळलाच पाहिजे, त्या बाबतीत माझी भूमिका तीच राहणार. प्रोटोकॉल डिपार्टमेंटने त्या पद्धतीने जर तसं झालं असेल, डेप्युटी महापौरांना उपमहापौरांना जर बसण्याची जागा दुसरीकडे दिली असेल तर ते चुकीचं आहे, हे मी पण मान्य करते. कारण हा प्रोटोकॉल आहे, त्या ठिकाणी महापौर उपमहापौर ह्यांची जी जागा आहे ती फिक्स असते, तर त्या पद्धतीने सगळ्यांचा मान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने खुर्च्या लावणं हे प्रोटोकॉल डिपार्टमेंटचं काम आहे. तर जर आशयाचं जर ते झालं असेल, कारण त्या कार्यक्रमाला मी नव्हती, पण तसं झालं असेल तर तेही चुकीचं आहे. नालेसफाई 1% कमी झालेली आहे असं सादरीकरण स्वतः अनेक आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभागृहात केलं होतं. आता नालेसफाईचं स्टेटस काय आहे आणि किती दिवसांमध्ये, म्हणजे 4 एप्रिलपासून आपण 100% नालेसफाईला सुरुवात करतो आहोत. तुम्ही व्हिजिट करणार का, त्यापैकी काही सरप्राईज व्हिजिट असणार? नाही, ह्याच्यात सरप्राईज काय नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिजिट असणार. कालच माझी ह्याच्याविषयी सगळी चर्चा झालेली आहे. संपूर्ण ठिकाणी जी भूमिपूजनं झालेली आहेत, नालेसफाईला सुरुवात झालेली आहे. आता आपण केलेले, एकतर आपल्याकडे निविदा येत नव्हत्या, कॉन्ट्रॅक्टर्स येत नव्हते, तर आता आपल्याला ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या निविदा आपण स्वीकारलेल्या आहेत, काही अटी शिथिल केलेल्या आहेत आपण, आणि त्या पद्धतीने नालेसफाई सुरू झालेली आहे. हेही नालेसफाईवर आमचं पूर्ण एक तिसरा डोळा कसं असतो त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण नगरसेवक, सगळे नगरसेवक सगळ्याच पक्षाचे असू दे, त्या ठिकाणी महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून मी असेल, त्याचबरोबर पक्षाचे पण काही पदाधिकारी असतील प्रमुख, असे सगळे मिळून संपूर्ण मुंबईच्या नालेसफाईमध्ये मेजर नाले असू दे, मायनर नाले असू दे किंवा मिठी नदी असू दे, या सगळ्यावरती परीक्षण होणार. या नालेसफाईनंतर मुंबई तुंबणार नाही असा आशावाद आहे का? 100% आशावाद आहे. मुंबईकरांनी चांगलीच आशा ठेवावी आणि आम्ही इथे काम करण्यासाठी आलेलो आहोत. पक्ष या ठिकाणी जवळपास 44 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर या ठिकाणी बसले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष या ठिकाणी काम करण्यासाठी मुंबईसाठी इथे उतरलेली आहे. तसं बघायला गेलं जर तुम्ही फरक हा तुम्हाला सगळ्यांना जाणवतोय, काय पद्धतीने काम संपूर्ण चालू आहे. मग आपण जेम पोर्टलवरती पण सगळ्या गोष्टी आणलेल्या, अतिशय पारदर्शक असा आपण पूर्ण महानगरपालिकेचा कारभार या ठिकाणी आपण करतोय. तर सगळं या ठिकाणी नालेसफाई असू दे, मुंबई क्लीन 2026 हा जो नवीन प्रोजेक्ट आपण या ठिकाणी असू दे, किंवा रुग्णालय असू दे, शाळा असू दे, सगळ्यावरती काम होणार आणि सगळीकडे आमचं लक्ष असणार. मुंबई तुंबणार नाही असं म्हणताय? मुंबई 100% तुंबणार नाही ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. काही दरवर्षी नालेसफाईचं हे धडकान असतं. अनेक वेळा नालेसफाईवरती कोट्यवधी रुपये त्याचे खर्च केले जातात, परंतु अनेक वेळा पाहायला मिळतं की जो काळ काढला जातो तो वेगळ्याच ठिकाणी टाकला जातो किंवा तिथेच बाजूला टाकला जातो, जेणेकरून तो पुन्हा त्या नाल्यात जातो.
अशा या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी काय विशेष होईल? कारण दरवर्षीचं हे नालेसफाईचं रडगाणं आहे, यांना मुक्ती मुंबईकरांची तुम्ही यावर्षी तरी करून देणार? या नालेसफाईच्या वरती एक 10-15-12 दिवसापूर्वीच मी रिव्ह्यू मीटिंग घेतली होती. सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण त्या त्या ठिकाणी असलेल्या AMCंना, कमिशनर जे पण सगळे जे अधिकारी कन्सर्न डिपार्टमेंटचे बसले होते त्या सगळ्यांना आपण दिलेलं आहे. संपूर्ण गाळ हा 80% पावसाळ्यापूर्वी काढला गेलाच पाहिजे. त्यानंतर 10% गाळ हा पावसाळ्यामध्ये फ्लोटिंग आपण बोलतो तो पण गाळ काढला गेला पाहिजे. आणि पावसाळ्यानंतरचा 10% गाळ हा काढून 48 तास बाहेर ठेवल्यानंतर त्याचं प्रॉपर वजन करून तो गाळ सगळा फेकला जाणार, अशा पद्धतीची पूर्ण रचना आपण या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही आता ही सुरुवात झालेली आहे. एक 15 दिवसांनी पुन्हा माझ्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या. तुम्हाला ह्याच्यात 1% आता जसं तुम्ही या ठिकाणी सांगितलं आहे किती % आपण साफसफाई केली, 10-10 दिवसांनी अशा पद्धतीने प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. बरोबर त्यांनी दिली आहे प्रतिक्रिया. 50 खोकेवाल्यांना ठोसेच मिळणार या ठिकाणी. बघा, हे तुम्ही बघताय की 25 वर्ष त्यांची सत्ता होती. 25 वर्षाच्या सत्तेमध्ये काय झालं मुंबईचं ते सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्ण मुंबईकरांनाच माहिती आहे. काय रस्त्याची कामं झाली, काय नाले साफसफाई झाली. तर आता त्यांना त्या पद्धतीने त्यांची कामं होत नाही आहेत. त्यांची आता विरोधी पक्ष, एक तर त्यांची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही की ते विरोधी गटामध्ये जाऊन बसलेत, विरोधी बेंचवर बसलेत. त्या मानसिकतेमधूनच ते अजून बाहेर आलेले नाही आहेत. तर अशा पद्धतीचे उहापोह प्रत्येक चांगल्या आमच्या विषयांवरती करत असतात. मी तर बोलते चांगले प्रस्ताव येतात मुंबईकरांसाठी, चांगल्या काही प्रस्तावांवरती तुमचा आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला पाहिजे, अशी भूमिका आता विरोधी पक्षांनी ठेवायला पाहिजे. पण ते त्यांना पचवायला जरा जड जाईल, वेळ लागेल, पण सगळं होणार व्यवस्थित. तुम्ही ठोसे दिले तर आम्ही काही गप्प बसणार नाही. मी काही तिथे केळी तोडायला आलेलो नाही, अशा पद्धतीने मुद्द्यावर चाललंय का महापालिकेचं राजकारण? त्यांच्यात प्रत्येक प्रश्नाला आम्हाला तर उत्तर द्यावंच लागेल ना. त्यांना ती खतखतच निघते, ती खतखत ही निघते की मी त्यांना आत्ताच तुम्हाला सांगितलं, गेले 25-30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती सत्तेवर बसले होते. त्या मानसिकतेमधून ते अजूनही बाहेर आलेले नाही आहेत. तर त्यामुळे ते पचवायला त्यांना खूप जड जात आहे. आणि आता आम्ही ज्या पद्धतीत महायुतीच्या सरकार ह्याच्यामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिका चालवतोय, प्रत्येक आलेले तुम्ही जर बघितलं असेल तर रस्त्याला जे रेफ्लिकेटर रंग आहे ते पण आपण कॅन्सल केले. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम घेतलं रस्त्याचं त्याच कामामध्येच त्यांनी सगळं केलं पाहिजे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा वाचवण्याचं काम पण आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी ह्याच्यावरती पूर्ण लक्ष घालून आहेत. आदरणीय माजी खासदार किरीट सोमय्या यांची वारंवार मिटिंग्स असतात. तर हा पारदर्शीपणा हा पचवायला त्यांना जरा वेळ लागेल, कारण त्या पद्धतीचा त्यांचा कारभार नव्हता गेले 25 वर्षात. तर हा पचवण्यासाठी त्यांना वेळ लागेल. तर त्या पद्धतीचे त्यांच्याकडनं एक्सप्रेशन आहेत ते येतच राहतील. ताई, राजकीय प्रश्न असा आहे की भाजपचे मंत्री मुदत थोर आहेत, त्यांनी गिरगावमध्ये जैन धर्मियांना जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी पत्र दिलं. इतर जे धर्माचे लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. त्यामुळे कुठेतरी ठराविक धर्माला मदत भाजप करते असा आरोप विरोधकांचा होत होता. परंतु आता असं म्हणताय त्यांनी पोलीस कंप्लेंट पण दाखल केलेली आहे की अशा प्रकारे गॅस सिलेंडरचा काळा बाजार करण्याचा प्रयत्न मुंबई प्रभाग करताय. म्हणजे तरी बल्कमध्ये गॅस सिलेंडर एका पर्टिक्युलर समाजासाठी उपलब्ध करून दिले. पण ताई, यालाच आता सुप्रिया सुळेने ट्विट केलेलं आहे की एप्रिल आणि मे महिन्यात जे सर्वधर्मी कार्यक्रम असतील त्या ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध करा. मग या भूमिकेकडे कसं बघतो? मी वारंवार तुमच्या प्रसारमाध्यमांना ह्याच माध्यमातून सांगितलं होतं की ही लोक फक्त अफवा पसरवण्याचं काम करतात आहे. कुठेही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा केंद्रामधून स्टेटमेंट झालेले आहेत. आत्ताच बघितलं तर कच्च्या तेलाचं जहाजसुद्धा दुसरं आलेलं आहे. रेसिडेन्शियल रहिवाशी जे गॅस आहे त्याच्यामध्ये कुठेही तोटा होणार नाही, कमर्शियलला पण नाही. आणि राहिला जर असा कार्यक्रमाचा विषय, तर कार्यक्रमामध्ये फक्त जैन धर्मच नाही, सर्व धर्माच्या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष आहे. आणि ह्या पद्धतीचा कुठलाही एकाच धर्माला धरून जर काम करायचं असेल, अशा पद्धतीची भाषा जर मनसेकडून येत असेल तर ही फार चुकीची आहे. ह्याच पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम जे आहे जातीपातीचं, या मनसेने, या उबाटाने या ठिकाणी संपूर्ण मुंबईमध्ये केलेलं आहे. ह्याचा तर मी पूर्ण निषेध करते. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं काम हे मुंबईकरांसाठी हे ट्रिपल इंजिन सरकार करणार आहे. तर फक्त जैन धर्मियांचाच कार्यक्रम आहे, कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असेल त्यांना सगळी व्यवस्था त्या ठिकाणी पुरवली जाणार. विचारतो, एक मिनिट विचारतो, कारण थोडं असं म्हटलं की आता हनुमान जयंती
जयंती येते त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आम्ही साई दिंड्यांना देखील अशा प्रकारे गॅस पुरवठा केलेला होता. मात्र हिंदू धर्माला अशा प्रकारे गॅस पुरवठा केलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. ईदच्या वेळी असा कुठलाही प्रश्न कोणी विचारला नाही रमजानच्या महिन्यामध्ये. आता सुप्रिया सुळेंनी देखील लोडांची स्त्री ओढलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एप्रिल मे मध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे या ठिकाणी गॅस पुरवठा करावा आहे. कारण अशा कार्यक्रमांना गॅस लाईन नसते, त्यांना स्पेशल पुरवठा करावा लागतो. मात्र आता महाविकास आघाडीत फूट पडते का? कारण सुप्रिया सुळे वेगळी भूमिका घेताच्या लोडांशी सहमत आहे आणि दुसरीकडे ठाकरे गट मात्र विरोध करतो. आता कालच्या पण सभागृहामध्ये अचानक बोलताना किशोरीताईंनी काय काय तो उर्दू शब्द बेदरकार तो मराठी शब्द आहे, बा इजाजत होना चाहिए, बाकायदा होना चाहिए. तर त्याच्यावरून तुम्ही त्यांची भूमिका समजा ना आता काय होत चालली आहे. आता त्यांच्या तोंडातून आता बाकायदा अजून ह्याच्याहीपेक्षा वेगळे वेगळे काय काय शब्द ऐकायला मिळणार. असू दे, ती त्यांची इच्छा आहे, पण त्याच्यावरून मुंबईकरांनी बोध घ्यावा की बाकायदा. आता मराठी भाषा थोडी आता त्यांची सरकत दुसरीकडे चालली आहे, उर्दू. चांगली गोष्ट आहे, सगळ्या भाषेचा सन्मान आहे. फक्त त्याच्यावरून प्रसारमाध्यमांनी बोध घ्यावा की आता अशी भाषा यायला लागली आहे. तर असं काही नाही आहे. सगळ्याच धर्मांना कुठल्याही त्यांच्या कार्यक्रमासाठी जर काही लागले कुठली गोष्टी त्यांनी आमच्याकडे अप्रोच करावा, तरी आम्ही या ठिकाणी मदत करायला तयार आहोत. आणि हिंदू संस्कृती तर आपण जपणारच आहोत. हिंदू धर्मीयाचे जेवढे पण कार्यक्रम आहे त्याला आम्ही अगदी उत्साहाने त्या ठिकाणी मदत करणार आहोत. मग हनुमान जयंती झाली, रामनवमी झाली, अजून हिंदूंचे जे सण येणार त्याला पूर्णपणे मदत या ठिकाणी होणार आहे. नाही, POPच्या मूर्तींच्या बाबतीत लक्षात घ्या, संपूर्ण जो लढा आहे तो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय आशिष शेलारजी यांनी पूर्ण लढा केलेला आहे या संपूर्ण POPच्या बाबतीत. आणि आपली कुठला आपल्या दुसरी आपण वापरतो शाडूचा गणपती, तर त्यासाठी संपूर्ण लढा जो केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळं महाराष्ट्र राज्य सरकार आणि आदरणीय हायकोर्ट ह्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहे. तर हा संपूर्ण विषय जो राज्य शासनाचा आणि सन्माननीय हायकोर्टाचा आहे त्याच्यावरती संपूर्ण कामकाज या आशिषजी यांच्या माध्यमातून चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक, POPचे गणपती असतील किंवा शाडूचे गणपती असतील, यांना अभिप्रेत असलेली महानगरपालिका या ठिकाणी संपूर्ण निर्णय घेणार. मला जर तुम्ही विचारलं तर डान्स बार हे बंद व्हायला पाहिजेत. एक महिला म्हणून मी बोलेल, एक घर उद्ध्वस्त होतं त्याच्यामुळे. सगळं ते घरामधले सगळ्या कर्ता पुरुष जर असे या ठिकाणी डान्स बार आणि ह्याच्या ठिकाणी जायला लागलं तर त्या घरातली सगळी मानसिकता खराब होते, घरातलं वातावरण खराब होतं. तर पण आता ह्या दोन्ही गोष्टीचे दोन्ही पैलू आहेत. मला जर विचारलं महिला म्हणून, महापौर म्हणून किंवा महिला म्हणून, तर डान्स बार ह्याच्यावरती जी बंदी आहे ती बरोबर आहे आणि ती राहिली पाहिजे. हां हो हो, मी खूप त्यांना ॲप्रिशिएट करते या ठिकाणी. त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. महापौर निधीला त्यांनी 5 वर्षासाठी संपूर्ण त्यांना जो मिळणारा सन्मान निधी आहे नगरसेवकचा 25,000, तो पूर्ण 5 वर्षासाठी तेजिंदर तिवाना यांनी पूर्ण महापौर वैद्यकीय निधीला दिलेला आहे. कशाच्या बाबतीत? हां, ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून मागील GR विचारात घेऊन 1-2 दिवसापूर्वी अशा पद्धतीची प्रेस नोट आली आणि त्याच्यानंतर ही प्रेस नोट पूर्ण TV च्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून खूप चालली. त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा आली. ही माहिती मी पूर्ण घेतल्यानंतर याविषयी मी विचारणा केली संबंधित डिपार्टमेंटला आणि त्या पद्धतीने मी त्याच्यावरती सुधारणा करून त्यांना ती प्रेस नोट काढायला सांगितली. ह्या ठिकाणी राज्य सरकार आणि सन्माननीय हायकोर्ट ह्याचे निर्देश आणि त्याच्यावरती पूर्ण काम जे त्या ठिकाणी आशिषजी शेलार आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालू आहे.
28 वर्षात आतापर्यंत 41-26पेक्षा जास्त ठरावाच्या सूचना घोळखात पडल्या. प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं लोकप्रतिनिधी प्रशासन दुर्लक्ष करतात? नाही, असं जर झालं असेल तर फार चुकीचं आहे. गेले 4 वर्षात नगरसेवक पण नव्हते, ठरावाच्या सूचना तशाच पडून आहेत, ही माहिती मीही घेतलेली आहे. पण आता या ठिकाणी गगराणी साहेबांचंही काम तसं चांगलं आहे, त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. पण ठरावाच्या सूचना निकालात निघाला पाहिजेत. इतक्या 5-5, 6-6 वर्ष प्रलंबित राहणे हे काही योग्य नाही आहे. आता आपले जे नवीन आयुक्त येणार त्यांच्या माध्यमातून ह्या नक्कीच निकालात निघतील, त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चाही करू. एक शेवटचा मराठी सर 50 टोके ही घोषणा खूप गाजते आहे या इकडे या. महापालिकेत आणि त्याला खरं तर म्हणजे ही घोषणा शिवसेनेच्या विरोधात कायमच पुढचे विरोधक देतात. उत्तर भाजपनं दिलंय की जर 50 टोके म्हटले जात असतील तर आम्ही त्यांना 50 ठोसे देऊ. मित्रपक्ष आता उत्तर देतोय तुमच्याकडे धावून आलाय दोन्ही पेडणेकरांनी सांगितलं की आज पण काही हे तोडायला बसवलं की 50 ठोसे आणि प्रत्येक खरं तर ही आता खूप जुनी हिणवणी झाली टीका 50 टोके. प्रत्यक्षात काय आहे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि फक्त उबाटाची लोक टीका करत राहिले आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये काही सत्यानाश त्यांच्या पक्षाचं झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. खरं तर मुंबई महानगरपालिकेचं सभागृहाचं पावित्र्य राखणं फार विरोधी पक्षाकडून आम्हाला अपेक्षित आहे. ते त्यांनी राखलं गेलं पाहिजे. परंतु कुठचं तरी विनाकारण एखादा हरकतीचा मुद्दा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असा काढून सभात्याग करायचा, घोषणाबाजी करायची आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सभागृह नेते गणेश कणकर यांनी अतिशय उद्विग्न होऊन ही आपली प्रतिक्रिया दिली. 50 ठोके जर तिकडून आवाज आला तर 50 ठोकसे देण्याची या ठिकाणी आपली तयारी असली पाहिजे. कारण विरोधकांनाही कळलं पाहिजे की त्यांची जबाबदारी आहे की सभागृह शांततेने आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये महानगरपालिकेचं कामकाज व्हायला पाहिजे. कारण याच महानगरपालिकेमध्ये मनोहर जोशी असतील, दत्ताजी नलावडे असतील, आर सिंग असतील, अतिशय मोठे लोक या सभागृहामध्ये होऊन गेले आणि त्यांनी एक देशापुढे आदर्श निर्माण केला. त्याचा आदर्शही ह्या मंडळींनी ठेवला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. पण तुमची संयुक्त बैठक होणार होती प्रशासनाच्या बाबतीत, कारण सायनच्या रुग्णालयामध्ये देखील आपल्याच काही सदस्यांना तिथे येऊन दिलं नाही तर अडवलं होतं सुरुवातीला. त्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांच्या बाबतीत तसाच आता समज प्रशासनाची काही चर्चा झाली त्याच्यात त्यांनी नाराजी किंवा त्यांच्यासाठी नाही, जी घटना सायन रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या वेळेला झाली ती अतिशय चुकीची होती. प्रशासनाची ती 100% चूक होती. आम्ही हीच गोष्ट मॅडमच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांना आणि अतिरिक्त आयुक्त जोशी मॅडम होतं त्यांना आणि प्रोटोकॉलचे अधिकारी त्यांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की आता याच्यापुढे कुठच्याही विभागाचा कार्यक्रम तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो प्रथम त्या समितीच्या अध्यक्षांना आपण कळवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर अध्यक्षांनी महापौरांकडे कळवलं गेलं पाहिजे आणि मग आम्हाला पूर्ण कळेल की हा कार्यक्रम कधी आणि त्याचं नियोजन कसं होतं आहे, कोण नवी पाहुणे येत आहेत आणि त्या स्टेजवरती किती जणं बसणार आहेत. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कार्यक्रम त्या समितीचे अध्यक्ष हरीशभाई आमचे त्यांचं स्वागत करायला प्रोटोकॉल अधिकारी गेले पाहिजे होते. आमचे तिथले स्थानिक प्रभाग समितीच्या नगरसेविका आहेत, नगरसेवक आहेत, यांना रिसीव्ह करायला गेले पाहिजे होतं. परंतु त्यांना साधा तिथल्या ज्या कोण DCP मॅडम आहेत पोलीस अधिकारी त्यांनी तिथे त्यांना मज्जाव केलं यायला आहे आणि ही चुकीची बाब आहे. आणि ही बाब जर आता आम्ही जर प्रशासनाच्या निदर्शनास आली नाही तर त्यांना 4 वर्ष जी त्यांना वळण लागलेलं आहे असं प्रकार करायचा तो सतत पुढे चालू राहील. म्हणून आम्ही सगळेजण महापौर मॅडमच्या दालनात येऊन त्यांच्या निदर्शनाची गोष्ट आणण्यासाठी काल जमा झालो होतो. मॅडम एक शेवटचा तुम्ही इथे आलात राणीच्या बागेत शेजारी कधी येणार? मला प्रशासनाच्या माध्यमातून कळलं आहे की तिथे काम चालू आहे. अवस्था खूप 4.5 वर्ष तो बंगला बंद होता. मी त्यावेळी जाऊन आलेले की कसा आहे तो बंगला बघायला, तर त्याचे हे पण लाद्या पण निघालेल्या होत्या आणि बंगल्यात एकही वस्तू नव्हती. संपूर्ण बंगला रिकामी, फक्त चेअर होते, बेडवरती याच्यावरती बेड पण नव्हता, म्हणजे काहीच नाही त्या बंगल्यामध्ये. तर मी सांगितलं अशा बंगल्यात तर शक्य नाही राहायला येणं.
हां एवढा प्रशासनानं विलंब केला आणि विलंब केला हे चुकीचं आहे. हां त्याविषयी पण मी माहिती घेतली की कोणी का या ठिकाणी महापौर बसेना, पण तुमचा बंगला हा त्यापूर्वी तयार असायला पाहिजे होता. याचा अर्थ तुम्ही लोकप्रतिनिधींना ग्रँटेड घेता का, असा माझा प्रश्न आहे. कुठला कोणी महापौर येईल त्या ठिकाणी त्यांची हे असते. बरं मिटिंग्स भरपूर असतात, लोक भरपूर भेटायला येत असतात. कधी कधी आपलं राहतं घर आपल्याला अपुरं पडतं या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आपण ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीच्या पण लोकांना त्रास नको, कारण दिवसाला जर माझ्या सोसायटीमध्ये दिवसाला 50-100 लोक येतात, तर मी एवढ्या लोकांना पूर्ण लॉबीमध्ये सतत उभं केलं तर एक दिवस मलाही माझ्या सोसायटीकडून पत्र येईल की मॅडम आम्हाला सगळ्यांना त्रास होतो. हे बरं दिसत नाही. म्हणून हे आपल्याला महापौर बंगला लवकर मिळणं तेवढ्यासाठीच, लोकांसाठीच, आमचं काही नाही पर्सनल. मी माझ्या घरात आजही आहे, पण हा अजिबात तयार नव्हता. पूर्ण अवस्था खराब होती, सगळं पडलेलं होतं, कचरा होता, सगळा लाद्या निघालेल्या होत्या, सगळं अस्ताव्यस्त होतं. तर मग मी आढाव आणि जोशी मॅडमना बोलावून घेतलं, ॲडिशनल कमिशनर. मी सांगितलं मी ह्या ठिकाणी नाही राहू शकणार, जर हा मला व्यवस्थित करून दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आहे त्या परिस्थितीत मी राहायला तयार आहे. तर त्या म्हणाले नाही आम्ही करून देतो तुम्हाला, आणि त्यांनी ते काम पण सुरू केलेलं आहे. हां मी परवाच्या दिवशी मला वाटतं आले होते एका कार्यक्रमासाठी, त्यावेळी बाहेरून बघितलं तिथे काम चालू आहे एवढं प्रोसेसमध्ये एवढं दिसलं. पण मी त्यांना एवढंच म्हटलं की माझी इच्छा आहे 1 मेला येण्याची, महाराष्ट्र दिन, त्यावेळी मला यायला आवडेल महाराष्ट्र दिनी. जर तुम्ही तयार केला तर मग मी नक्की येईन. यामध्ये वेळापत्रक पाळलं जाईल का? कारण आज देखील कार्यक्रम आहे तो महिला दिनाचा आहे 8 मार्च. 3 आठवडे विलंब आहे कार्यक्रमासाठी. प्रत्येक ठिकाणी प्रशासन विलंबाने नाही हे सगळं मी तुम्हाला सांगते, विलंब असं नाही म्हणता येणार. महापौर पुरस्कार, महापौर चषक, आपली निवडणूक कधी झाली बघा, आपण कधी निवडून आलो त्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस होत्या. महापौरांचं इलेक्शन, उपमहापौरांचं इलेक्शन, या सगळ्या प्रोसेसलाच संपूर्ण मार्च अख्खा महिना गेला. एप्रिल आला, मार्च महिन्याच्या परत एंडिंगच्या आत आपल्याला घ्यायचं आहे. मग महापौर चषक घ्यायचं आहे, महापौर पुरस्कार घ्यायचे, नावं पण आपल्याला पटापट घ्यायचे. आता हे सगळं इलेक्शन, या सगळ्या प्रोसेस, सगळे चेअरमॅन बसतात आहे, आणि हे मार्च महिना एंडिंग, हे सगळंच लवकर आलेलं आहे. त्यामुळे उशीर असं नाही म्हणता येणार. उलट आपण महापौर चषक याची माहिती शेवटी मलाच बोलवून घ्यावी लागली. माझ्याकडे प्रशासनाचे कोणी आले नाहीत. शेवटी मी वाट बघून बोलवलं. जेव्हा मी बोलवलं त्यावेळी नेमके 15 दिवस माझ्या हातात मिळालेत, आणि 15 दिवसात मी फटाफट त्या मीटिंग्स लावल्यात, आणि सगळे जेवढे पण आलेले प्रस्ताव ते घेऊन मी त्या ठिकाणी ते पैशाचं जे साईन करायचे असतात, वाटप द्यायचं असतं त्या संस्थांना, तेही केलं. कारण ते मार्च एंडिंगच्या आतमध्ये जर अप्रूव्हल नाही झालं तर तो लॅप्स होणार होता पैसा कुठल्या महापौर चषकाचा. मग त्याच्यानंतर त्यांची फाईल अप्रूव्हल झाल्यानंतर पुढचे 3 महिने ते करू शकतात. तसंच हे महापौर पुरस्काराचं पण आहे. तर त्यामुळे वेळ कमी मिळाला आपल्याला. 100% गतिमान. आता आम्ही हे तुम्ही बघताय, धावतात आहे. माझ्या दालनामध्ये ज्या स्पीडने काम चालू आहे महापौर दालनामध्ये, तर त्या स्पीडला तर प्रशासनाचे बाहेर बसलेले लोक पण घाबरलेली आहेत की मॅडम तुमचा स्पीड जास्त आहे. मी सांगितलं इथे आलेल्या प्रत्येकाचं निराकरण आम्ही करतोय. ऑन द स्पॉट फोनवर काम करते, लगेच पत्र देऊन काम करते. तर त्यामुळे आणि त्याच्यामध्ये संख्या पण कमी आहे. महापौर दालनामध्ये 10 लोक पाहिजे तर तिथे 4 लोकच आहेत. तर आपल्याला हे सगळं भरायला स्टँडिंगमध्ये पण प्रस्ताव दिलेले आहे. मुंबई पीएमसी में पहली महिला जो है कमिश्नर नियुक्त किए जाने वाली है, अश्विनी भिड़े आईएएस जो है, उनका नाम चर्चे में, क्या कहना चाहिए? ये पूरा जो प्रोसेस है वो हमारे राज्य शासन की तरफ से होता है. जो नाम निश्चित होगा उनका बहुत बहुत स्वागत है. मुझे तो बहुत ही अच्छा लगेगा. भिड़े मैडम मतलब एक महिला राज, एक महिला महापौर, एक महिला आयुक्त, तो जो हम लाडली बहन है देवा भाऊ की, तो हमें ऐसा लगेगा कि पूरी तरह से हमको ये पूरा न्याय मिल चुका है यहाँ पे. जिस तरह से किशोरी व्यक्तिगत टाइप में आरोप प्रत्यारोप कर रही है, जिस तरह से स्टेटमेंट उनका आ रहा है सामने 50 को लेकर, नीलम साई को लेकर जिस तरह सभा को लेकर स्टेटमेंट आ रहा है, क्या कहना चाहिए? किशोरीताई पेडनेकर को बोलिए थोड़ा पढ़ा अभ्यास करके हर स्टेटमेंट देंगे तो अच्छा होगा. नीलम ताई के बारे में भी उन्होंने स्टेटमेंट दिया है. किसी के साथ किसी के फ़ोटो रहना इसका मतलब ये नहीं कि उनका चारित्र खराब है या उनके ऊपर आप कुछ भी बोल सकते. आज मेरे ऑफिस में, मेरे दालन में रोज़ के लोग आके मेरे साथ फ़ोटो निकाल रहे. अब मुझे नहीं पता है कौन कैसा है वहाँ पे.
भविष्य में उसका भी कुछ निकलेगा तो बोलेंगे रितु मैडम का यहाँ पे फोटो है। तो इस तरह से बातें करना ठीक नहीं है। हमें पूरा उसका आगा पीछा पूरा सोच के समझ के किसी भी महिला, मैंने अभी भी आपको बोला किशोरी ताई को मैं आपके माध्यम से ये एक मैसेज देना चाहती हूँ कि कृपया आप किसी महिला का सम्मान रखिए, उसका सम्मान, वो अपमान मत कीजिए। जैसे आपने कल ही मुझे स्टेटमेंट किया कि बोगस महिलांची यादी घेतली आहे महापौर पुरस्कार के लिए। महापौर पुरस्कार के लिए जो महिला है क्या वो बोगस है? आप महिला रह के महिलाओं का अपमान करोगे। नीलम ताई के बारे में आप स्टेटमेंट दे रहे हो। खुद मुख्यमंत्री, सम्मानीय मुख्यमंत्री ने कहा है कि कृपया आप एक महिलाओं का अपमान करना, प्रसार माध्यम को भी बोला है वीडियो वायरल करना बंद कीजिए। एक महिला की पूरी ज़िंदगी वहाँ पे ख़राब होती है, उसके बारे में हम पूछेंगे। कुछ तो एक कॉन्फिडेंस होना चाहिए महिलाओं के बारे में। तो इस तरह से नीलम ताई के बारे में भी स्टेटमेंट करना ठीक नहीं है। किशोरी ताई ने ये भी स्टेटमेंट दिया है कि भाजपा जो है मुझे धमकी दे रही है 50 खोखे को लेकर, 50 खोखा बोला तो 50 खोसे देंगे, इस तरह का स्टेटमेंट उनका है। जब उनको लगा कि पहला तो उनका अपमान हुआ ही नहीं है, जबकि मैंने उनको सामने से कहा था कि मेरे ऑफिस में, मेरे दालन में आप एंटी चैम्बर में बस बैठो, लेकिन उनको कुछ मुद्दे लेके ही जाना है। और उस मुद्दे को लेके उन्होंने पॉइंट ऑफ ऑर्डर कल सभागृह में निकालने के बाद, आप पॉइंट ऑफ ऑर्डर निकालते हो तो पूरा सुन के निकलो ना, आप सभा त्याग क्यों कर रहे हो? तो इसके लिए फिर हमने कहा कि एक तो ये इम्पोर्टेंट, हम लोग महीने में 4 सिर्फ महासभा लगती है और उस 4 महासभा में पूरे 227 नगर सेवक अपने अपने विषय लेके वहाँ पे आते हैं। पॉइंट ऑफ ऑर्डर हो, 66B जो भी है उनके विषय है। तो आपने सभा तक करके क्या किया? इतनी इम्पोर्टेंट मीटिंग मुंबई महानगर पालिका की लगती है, पूरे आज आपने लेटर मुझे दिया है कि ये पूरा प्रोसेस लाइव होना चाहिए। तो आप मुंबईकर को ये दिखाना चाहते हो, ये दिखाना चाहते हो कि मेरा यहाँ पे इंसल्ट हो गया, मैंने सभा त्याग कर दिया। तो क्या है, आपने मुंबई के लिए जिस विभाग से आप भी चुन के आए हो, तो आप अपने लोगों के लिए क्या काम करोगे? तो मुझे ऐसा लगता है कि सब चीज़ का पढ़ाई लेके पॉइंट ऑफ ऑर्डर भी आप निकालते हो तो सभा त्याग करना इसके ऊपर का विषय नहीं है, पूरा सुन के आप जाइए। मानसून के पहले जो है मीठी नदी का कचरा जो है वो साफ किया जाने वाला है, किस तरह से तैयारियां? पूरी तैयारी अच्छी तरह से चल रही है। 80% जो है, जो वहाँ पे कॉन्ट्रैक्टर आए हैं उनके पास से 80% कचरा वहाँ पे माइनर नाले, मेजर नाले और मीठी नदी पूरा साफ सफाई किया जाएगा। ड्यूरिंग द मानसून 10% जो है वो भी क्लीन किया जाएगा। आफ्टर द मानसून 10% वो भी क्लीन किया जाएगा। और उसके ऊपर 4 साल से नगर सेवक नहीं थे। आप हर एक वार्ड में नगर सेवक है, हर एक वार्ड के नगर सेवक को बोला गया है। हमने भी कहा है, आयुक्त ने भी बोला है कि हर एक वार्ड नगर सेवक को लेके वहाँ पे पूरा काम करना है। तो ये जो नाले सफाई की क्लीनिंग है वो अच्छी तरीके से होगी। धन्यवाद। आपको मतलब ये कितना अच्छा लगना चाहिए कि इतने सालों से जो प्रलंबित विषय था हॉकर्स का, उसके लिए मैंने मीटिंग बुला के लॉ डिपार्टमेंट के अधिकारी को बुला के इमीडिएट उसका जो एफिडेविट मैंने कोर्ट में सादर करने के लिए बोला और उसका डिसीजन आ गया। सम्मानीय हाईकोर्ट ने उसके ऊपर डिसीजन दे के वोटिंग जो पेटी है उसका मतदान हो चुका है और वहाँ पे टाउन वेंडिंग कमेटी अभी बनने वाली है। अब जाके कहीं 36,500 हॉकर्स को न्याय मिलेगा। मैं अभी भी आपको बोल रही हूँ, बांग्लादेशी जो इलीगल हॉकर्स और रोहिंग्या यहाँ पे आए हैं, आपके माध्यम से आप कृपया करके सम्मानजनक अपने अपने देश में वापस जाइए। ये मुंबई है और ये मुंबई करके मुंबई है, तो हमें इतना यहाँ तक मत लेके आइए कि हम आपको डिटेंशन सेंटर में लेके जाए। सम्मान से आप अपने देश में चले जाइए। थैंक यू।